स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई। 8 आरोपीसह 29,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आले। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन अकोला जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे। दिनांक 13 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस स्टेशन अकोटफैल हद्दीतील पूरपीडित कॉलनी अकोला येथे जुगार रेड केली। 4 इसमांना जागीच पकडले। आरोपितांकडून 8,050 रुपये मुद्देमाल जप्त केला असून आरोपी नामे अनिल उत्तमराव मोरे अकोटफैल अकोला, नदीम शाह अजमत शाह अकोटफैल अकोला, भीमराव श्रीरंग लांडे घुसर, उस्मान शाह लुकमान शाह अकोटफैल अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून जुगार साहित्य, नगदी रोख 8,050 रुपयाचे मुद्देमाल जप्त केले। स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने दिनांक 14 जून 2025 रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतील शिवनगर अकोला येथे जुगार रेड केली असता 2 इसमांना जागीच पकडले। आरोपितांकडून 15,450 रुपये मुद्देमाल जप्त केला असून आरोपी नामे सागर कृष्णसाब पुर्णे वय 40 वर्ष, प्रशांत गणेश सिंग ठाकूर वय 38 वर्ष, दोन्ही राहणार शिवनगर डाबकी रोड अकोला असे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तसेच पोलीस स्टेशन खदान हद्दीतील डायमंड स्कूल जवळ खदान अकोला येथे जुगार रेड केली असता आरोपी नामे निलेश गणेश नागरीकर, शिवप्रसाद रामदास बर्दी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून जुगार साहित्य, नगदी रोख 6,230 रुपये मुद्देमाल जप्त केला। पोलीस स्टेशन खदान अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वेगवेगळ्या कारवाईमध्ये 8 आरोपीसह 29,730 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।